पौष महिना 12 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2024. धार्मिक गोष्टी, सण, वार, श्लोक आणि स्तोत्रे यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. या महिन्यात येणारे महत्त्वाचे दिवस म्हणजे शाकंभरी पौर्णिमा आणि मकर संक्रांत. 15 जानेवारी मकर संक्रांत, 18 जानेवारी शाकंभरी नवरात्र, 21 जानेवारी पुत्रदा एकादशी, 22 जानेवारी श्री राममूर्ती प्राणप्रतिष्ठापना अयोध्या, 25 जानेवारी शाकंभरी पौर्णिमा, 26 जानेवारी गणराज्य दिन, 29 जानेवारी संकष्टी चतुर्थी आणि 6 फेब्रुवारी षटतिला एकादशी. पौष हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेप्रमाणे 10वा महिना आहे. पुष्य हे नक्षत्र चंद्राच्या सानिध्यात येते तेव्हा जो मराठी महिना असतो त्याला पौष महिना असे म्हणतात. पौष महिन्यात सूर्याच्या उपासनेचे विशेष महत्त्व मानले जाते, कारण या महिन्यात थंडी अधिक वाढते. पौष महिन्यात सूर्याला देवाचे रूप मानले जाते. मकर संक्रांत. महाराष्ट्रात हा सण 3 दिवस साजरा करतात. यास भोगी, संक्रांत व किंक्रांत अशी नावे आहेत. संक्रांतीस आप्तस्वकीयांना, मित्रमंडळींना आणि लहान मुलांना तिळगुळ, तिळाचे लाडू, वड्या किंवा तिळाचा हलवा आणि स्त्रियांना वाण वाटून तिळगुळ घ्या आणि गोड बोला असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते. विवाहित स्त्रिया या दिवशी आणि या दिवसापासून हळदी कुंकू करतात. रथसप्तमी हा संक्रांतीच्या हळदी कुंकवाचा शेवटचा दिवस असतो. मराठी स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळी साडी नेसतात. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. सूर्याचे उत्तरायण आधीच म्हणजे 21 किंवा 22 डिसेंबरलाच सुरू झालेले असते. संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो, त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खातात. तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाची खिचडी, वांगी, सोलाणे, पावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात करतात. नवविवाहित वधूचे हळदी कुंकू विवाहानंतरच्या प्रथम संक्रांतीला करण्याची प्रथा आहे. तिला यासाठी काळी साडी भेट दिली जाते. हलव्याचे दागिने मुलीला व जावयालाही देऊन त्यांचे कौतुक केले जाते. लहान बालकांनाही संक्रांतीनिमित्त काळ्या रंगाचे कपडे घालणे व त्यांना हलव्याचे दागिने घालणे अशा पद्धती दिसून येतात. चुरमुरे, बोरे, हरभरे, उसाचे तुकडे, हलवा असे मिश्रण लहान मुलांच्या डोक्यावर ओततात. अलीकडे यामध्ये गोळ्या किंवा छोटी बिस्किटं घालण्याची हौसही दिसते. याला बोरन्हाण अथवा लूट असे म्हणतात. बालकांच्या वयाच्या 5व्या वर्षापर्यंत बोरन्हाण केले जाते. भरपूर ठिकाणी पतंग महोत्सव देखील आयोजित केला जातो. पतंग उडवण्याचे शास्त्रीय कारण पाहिल्यास आपल्याला सहज लक्षात येईल की थंडीच्या या दिवसांमध्ये सूर्याच्या सानिध्यात वेळ घालवण्याकरता पतंगापेक्षा चांगले कारण कोणतेही असू शकत नाही आणि म्हणूनच मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा सुरू झाली असावी. शाकंभरी नवरात्र. शाकंभरी नवरात्रोत्सव पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीपासून सुरू होतो आणि पौष पौर्णिमेपर्यंत चालतो. पौष महिन्यातील पौर्णिमा ही शाकंभरी पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. हिचे दुसरे नाव बनशंकरी असे आहे. या बनशंकरीचे बदामी येथे मंदिर आहे. या काळात तिथे फार मोठा रथोत्सव असतो. श्री राममूर्ती प्राणप्रतिष्ठापना. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत भगवान श्रीरामांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. वैदिक आणि कर्मकांड ब्राह्मणांसह हा भारतातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव असेल. प्राणप्रतिष्ठेपूर्वी यज्ञ, हवन, 4 वेदांचे पठण आणि एकूण 60 तास अनुष्ठान होणार आहे. अशाच काही मराठी महिन्यांची माहिती घेण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा.